इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याआधी तुम्ही फॉर्म 26AS आणि AIS चेक केलेत का? अच्छा, तुम्हाला हे काय आहे तेच माहीत नाही आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये फॉर्म 26AS आणि AIS म्हणजे काय आणि त्याचं काय महत्त्व आहे हे डिटेलमध्ये समजून घेऊया. इन्व्हेस्टमेंटला मराठीत काय म्हणतात? माहीत असेल तर लगेच कमेंट करा. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता फॉर्म 26AS म्हणजे काय? तर हा एक असा फॉर्म आहे ज्यामध्ये तुमच्या पॅनच्या अगेन्स्ट जर काही TDS किंवा TCS झाला असेल तर त्याची माहिती ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला मिळते. त्याचबरोबर काही ॲडव्हान्स टॅक्स जर तुम्ही पे केला असेल किंवा काही प्रॉपर्टी सेल किंवा परचेस केली असेल किंवा एखादं हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन केलं असेल तर त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला या फॉर्म 26AS मध्ये मिळते. आता गेल्या 3 वर्षापासून AIS म्हणजेच ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट हा फॉर्म इन्कम टॅक्स पोर्टलवरती उपलब्ध आहे. हा फॉर्म 26ASचाच एक एक्सटेन्शन आहे आणि ह्यामध्ये TDS बरोबरच इतर इन्फॉर्मेशनसुद्धा असते. जसं की तुम्ही काही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्स सेल आणि परचेस केले असतील तर त्याचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स तुम्हाला ह्या फॉर्म AISमध्ये मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला काही सेव्हिंग्स बँकवरती इंटरेस्ट असेल किंवा डिव्हिडंड मिळाला असेल किंवा तुम्ही फॉरेन रेमिटन्सेस केले असतील तर ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला फॉर्म AISमध्ये मिळेल. आता AISचे 3 उद्दिष्ट आहेत. एक, टॅक्स पेअरने किंवा टॅक्स पेअरच्या पॅनच्या अगेन्स्ट जर काही ट्रान्झॅक्शन्स झाले असतील तर त्या ट्रान्झॅक्शन्सची संपूर्ण माहिती ह्या फॉर्ममध्ये दाखवणं आणि टॅक्स पेअरला त्याच्या अगेन्स्ट ऑनलाईन फीडबॅक देण्याची सुविधा उपलब्ध करणं. 2, टॅक्स पेअरला व्हॉलंटरी कंप्लायन्स करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि 3, नॉन कंप्लायन्स होण्यापासून प्रतिबंध करणे. आता हा जो काही AIS आहे तो तुम्ही कसा चेक करू शकता? तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्स पोर्टलला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर हेडरमध्ये तुम्हाला एक AIS म्हणून ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंप्लायन्स पोर्टलवरती रिडायरेक्ट केलं जाईल. म्हणजेच काय, तर एक नवीन वेब पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला एक AIS म्हणून ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करा. आता ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला ज्या फायनान्शियल इयरची इन्फॉर्मेशन बघायची आहे तो फायनान्शियल इयर सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती AISमधली सगळी माहिती डिस्प्ले होईल. आता हा AIS जो फॉर्म आहे तो तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता. स्क्रीनवरती एक डाउनलोडचं बटन असेल, त्याला क्लिक करा आणि मग हा AIS आहे तो तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. आता AISचे 2 भाग आहेत. एक पार्ट A आणि 2 पार्ट B. पार्ट A मध्ये ना जनरल इन्फॉर्मेशन आहे, जसं की तुमचं नाव, पॅन नंबर, आधार नंबर, तुमची डेट ऑफ बर्थ किंवा ॲड्रेस, ही सगळी इन्फॉर्मेशन पार्ट A मध्ये असते. आणि पार्ट B मध्ये तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन्स केलेले आहेत त्याची माहिती असते. आता ही माहितीसुद्धा 5 पार्ट्समध्ये आहे. एक, TDS आणि TCSची इन्फॉर्मेशन, म्हणजे तुमच्या पॅनच्या अगेन्स्ट जो काही TDS झाला असेल त्याची माहिती तिथे असेल. 2, SFT ट्रान्झॅक्शन्स. SFT म्हणजे काय, तर स्पेसिफाईड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंड परचेस करण्यासाठी जर 10 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला SFT ट्रान्झॅक्शन म्हणतात. तर त्याची सगळी माहिती पार्ट 2 मध्ये आहे. पार्ट 3 मध्ये तुम्हाला जर तुम्ही काही टॅक्सेस पे केले असतील तर त्याची सगळी इन्फॉर्मेशन मिळते. पार्ट 4 मध्ये तुम्हाला डिमांड आणि रिफंड्सची माहिती मिळते. म्हणजेच तुमच्या पॅनच्या अगेन्स्ट जर काही इन्कम टॅक्सची डिमांड असेल किंवा तुम्हाला एखाद्या वर्षी रिफंड असेल तर ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला पार्ट 4 मध्ये मिळेल. आणि पार्ट 5 मध्ये ह्या सगळ्या व्यतिरिक्त इतर जर काही इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्हाला पार्ट 5 मध्ये मिळेल. आता AIS आधारे इन्कम टॅक्स रिटर्न प्री फिलिंगचं ऑप्शनसुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे आता सध्या हा ऑप्शन फेजेसमध्ये आहे, पण काही ठराविक सोर्सेस ऑफ इन्कम तुमच्या रिटर्नमध्ये प्रीफिल केले जातात. आता मग हा जो काही AIS आहे तो वेळोवेळी तपासणे का गरजेचे आहे? कारण इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये तुम्ही जी काही माहिती देताय ती माहिती आणि फॉर्म 26AS आणि AISमध्ये असलेली माहिती ही मॅच व्हायला पाहिजे. तिच्यामध्ये जर काही फरक आढळला ना तर तुम्हाला डिपार्टमेंटकडून नोटीस येऊ शकते. मग आता हा जो काही AIS आहे ना त्यामध्ये सुद्धा काही ठराविक चुका असू शकतात. 2-3 कॉमन चुका आहेत. त्या म्हणजे काय, तर एक, प्रॉपर्टी जी आहे ती जॉईंट ओनरशिप आहे, म्हणजे 2-3 जणांनी मिळून ती ओन केली आहे आणि आता ती प्रॉपर्टी ते विकतायत. तर विकत असताना ते एंटायर ट्रान्झॅक्शन ज्याचं पहिलं नाव आहे त्याच्याच पॅनवर रिपोर्ट झालेला असेल. किंवा 2, तुम्ही प्रॉपर्टी जी काय खरेदी केली आहे त्याची माहिती चुकीच्या इयरमध्ये रिपोर्ट झालेली आहे.
किंवा तुम्ही प्रॉपर्टी खरेदीच केलेली नाही आहे पण तुमच्या पॅनवर ते ट्रान्झॅक्शन रिपोर्ट झालेलं आहे. आणि 3 AISमध्ये ना तुम्ही ज्या वर्षाचा AIS बघता त्या वर्षाचेच शेअर्सचे किंवा म्युच्युअल फंड्सचे सेल परचेस ट्रान्झॅक्शन्स दिसतात. मग समजा तुम्ही आधीच्या वर्षात शेअर्स परचेस केले आहेत आणि ह्या वर्षात ते सेल करताय, तर मग पोर्टलवरती कॅपिटल गेन ट्रान्झॅक्शन्समध्ये किंवा कॅपिटल गेन कॅल्क्युलेशन्समध्ये मिसमॅच असू शकतो. मग जर तुमच्या AISमध्ये अशी कुठली चूक असेल तर ती चूक तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे रिपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि ही जर तुम्ही नाही रिपोर्ट केलात तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय करेल, तर ही चुकीची इन्फॉर्मेशन प्रोसेस करेल आणि तुम्हाला एक नोटीस पाठवेल. आता मग जर ही चूक तुम्हाला सुधारायची असेल तर ती तुम्ही कशी सुधारू शकता, तर त्यासाठी ऑनलाईन फीडबॅक ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहे. प्रत्येक एंट्रीमध्ये म्हणजे AISमधल्या प्रत्येक एंट्रीसमोर तुम्हाला एक फीडबॅकचं बटन दिसेल. त्या फीडबॅकच्या बटनला तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला फीडबॅक टाईप विचारला जाईल. आता काही प्री डिफाईन्ड फीडबॅक टाईप आहेत, जसं की 1 इन्फॉर्मेशन ही इनकरेक्ट आहे, किंवा 2 इन्फॉर्मेशन पार्शियली करेक्ट आहे, किंवा 3 तुम्ही ही इन्फॉर्मेशन तुमची नाहीच आहे म्हणून इन्फॉर्मेशन डिनाईडचा तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता, किंवा 4 ही इन्फॉर्मेशन दुसऱ्या कोणाच्या पॅन रिलेटेड आहे तर तुम्ही इन्फॉर्मेशन इज ऑफ अदर पॅन किंवा अदर इयर असा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मग आता तुम्ही जो काय हा फीडबॅक देताय ना, म्हणजे सिलेक्ट करून सबमिट केल्यानंतर हा फीडबॅक इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय करतं, तर त्यांना ज्यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे त्यांना हा फीडबॅक पोचवतं आणि त्याच्यासमोर त्यांच्याकडनं उत्तर डिमांड करतं की ही इन्फॉर्मेशन करेक्ट आहे की नाही. आणि या सगळ्याची हिस्ट्री तुम्हाला रिअल टाईममध्ये तुमच्या पोर्टलवरती दिसते. बरं, इन्व्हेस्टमेंटला मराठीत गुंतवणूक असे म्हणतात. सो ह्यापुढे कोणत्याही वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याआधी तुम्ही फॉर्म 26AS आणि AIS चेक करायला विसरू नका. आणि बरं, हा फॉर्म वेळोवेळी सुद्धा चेक करत जा, जेणेकरून त्यात जर काही चूक असेल तर ती वेळेत त्याला तुम्ही फीडबॅक देऊ शकता, जेणेकरून इन्कम टॅक्सकडून तुम्हाला कोणतीही नोटीस येणार नाही. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.